बुलढाणा जिल्ह्यातील एसीबीने लाचखोरीला खिंडार घालत 18 सापळ्यात 25 आरोपींना अटक केली आहे। विशेषतः महसूल आणि नगर प्रशासन विभागात लाचखोर कर्मचारी आढळले आहेत। शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 महिन्यांच्या कालावधीत जबरदस्त कारवाई केली आहे। डिसेंबर 2023 पासून शीतल घोगरे यांच्या नेतृत्वात 18 यशस्वी सापळ्यांचा हायलाइट आहे, ज्यामध्ये 25 सरकारी अधिकारी आणि कर्मचारी अटक करण्यात आले आहेत। या कारवाईत महसूल आणि नगर प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश सर्वाधिक होता, ज्यामुळे त्यांच्या लाचखोरीच्या प्रकरणांना उचलले गेले आहे। शीतल घोगरे यांनी या लाचखोर कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि त्यांच्या कारवाईमुळे एसीबीने बुलढाणा जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना नियंत्रित करण्याचा कणखर प्रयत्न केला आहे। अधिकाऱ्यांनी लाचखोरी विरोधी कडक कारवाई करून सरकारी विभागांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला आहे। शीतल घोगरे यांचे मार्गदर्शन आणि कडक निर्णय ही यशस्वी कारवाईची मुख्य कारणे आहेत। नमस्कार, मी शीतल घोगरे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा अंतर्गत डिसेंबर 2023 ते आतापर्यंत एकूण 18 सापळा कारवाई झालेल्या असून 25 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या वतीने ज्या कारवाई करण्यात आल्या त्याच्यामध्ये सगळ्या विभागांचा समावेश आहे। यात महसूल विभाग आणि प्रशासन विभाग हा आघाडीवर असून त्याच्यानंतर आरोग्य विभाग, तसेच वन विभाग, रोजगार हमी योजना विभाग आणि इतर विभागांचा समावेश आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इस्मांनी शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा। यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 072 62 24 25 48। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 आहे। यावर आपण संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता। आपले नाव हे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल। धन्यवाद।